हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। बुधवार 21 जानेवारी अर्ज सादर करण्यासाठी शेवटचा दिवस होता। दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती। दुपारी 3 वाजता ज्या उमेदवारांनी कार्यालयाच्या आत प्रवेश केला त्यातील काही उमेदवारांचे अर्ज वेळेचं कारण देत नाकारण्यात आले। हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती मतदारसंघासाठी 21 जानेवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस होता। अर्ज भरण्याची मुदत संपल्याने कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही अशी ठाम भूमिका तहसीलदार सुशील बेलेकर यांनी घेतल्याने तहसील कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। अर्ज दाखल करण्याच्या संदर्भात संबंधित शिष्टमंडळाने तहसीलदार बेलेकर यांची भेट घेतली असता अर्ज भरण्याची अधिकृत मुदत संपल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अर्ज स्वीकारला जाणार नाही असे स्पष्ट शब्दात सांगण्यात आले। नियमांचे पालन आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली। दरम्यान शिष्टमंडळाने सादर केलेल्या लेखी अर्जाला पोच देण्याची मागणी केली असता सध्या कार्यालयाची आवक-जावक प्रक्रिया बंद असल्याचे कारण पुढे करण्यात आले। उद्या सकाळी कार्यालयीन वेळेत येऊन पोच घ्यावी असे निर्देश देण्यात आले। या चर्चेनंतर बहुतांश नागरिक तेथून निघून गेले। मात्र कोरोची येथील सतीश माने यांनी आक्रमक भूमिका घेत अर्जाची पोच मिळेपर्यंत किंवा वेळेत येऊनही न स्वीकारलेला अर्ज स्वीकारेपर्यंत येथून हलणार नाही अशी ठाम भूमिका घेत तहसील कार्यालयात ठाण मांडले। सध्या तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नाही, बसण्यासाठी अपुरी बैठक व्यवस्था आहे। तहसीलदार बेलेकर यांच्या उपस्थितीमुळे वातावरण सध्या संयमित असलं तरी निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे यांच्या कामकाजावर प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याची जोरदार मागणी होतीये। नियमांचं पालन आवश्यकच आहे, मात्र प्रशासनाची जबाबदारी आणि कर्तव्यही तितकीच महत्त्वाची आहेत। अन्यथा संयमाची ही शांतता उद्या तीव्र असंतोषात रूपांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही।